नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल भरतीद्वारे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक उमेदवारांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळालेली आहे, परंतु बरेचसे असे उमेदवार आहेत अगदी 2, 3, 4 मार्क्सवरून त्यांची निवड होणे बाकी आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच जणांचा प्रश्न असा देखील विचारला जातोय की कन्व्हर्जन राऊंड नक्की कधी लागेल, आणि जे उमेदवार ज्यांची कुठेच निवड झाली नाही असे बरेचसे उमेदवार त्या ठिकाणी विचारत आहेत की विथ इंटरव्ह्यूची यादी नक्की कधी लागेल. एकंदरीत आपण न्यूज बुलेटिनचा विचार जर केला तर आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, कारण की मुलाखतीशिवाय 7 नंबरचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मुलाखतीशिवाय या निवड प्रकारच्या जाहिरातीतील आरक्षण व विषय विचारात समांतर आरक्षणातील काही पदे योग्य अर्हताधारक व समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहिली आहेत. सदर पदे त्या सामाजिक आरक्षणातून गुणवत्तेनुसार भरण्यासाठी कन्व्हर्टेड राऊंड घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुलाखतीसह निवड प्रकारातील यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आपण जर पाहिलं तर त्या आरक्षणानुसार आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी गुणवत्ता यादी पहिल्यांदा कन्व्हर्जन राऊंड होईल आणि त्यानंतर मग विथ इंटरव्ह्यूची यादी लागेल. आता प्रश्न असा आहे की कन्व्हर्जन राऊंडची यादी नक्की कधी लागेल. आपण जर पाहिलं तर आता साधारणतः आपण जर विचार केला तर 6 तारखेपर्यंत म्हणजे 6 सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी कोणाला तक्रार करायची असेल किंवा इतर काही प्रश्न उपस्थित असतील तर त्यांना ते करण्यासाठीची मुभा देण्यात आलेली आहे. आता पहिला मुद्दा त्या ठिकाणी असा आपल्याला पाहायला मिळेल की डॉक्युमेंट चेकिंगची प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारांची त्यांची डॉक्युमेंट चेकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी काही दिवसांतच आपल्याला कन्व्हर्जन राऊंड पाहायला मिळेल. साधारणतः कालावधी हा मागील फेज 2चा विचार केला तर थोडासा जास्त होता, 2-3 महिने कालावधी लावला होता, पण फेज 1चा विचार केला तर एवढा कालावधी लागलेला नाही. त्यामुळं साधारणतः एक 20-25 दिवस तरी साधारणतः कमीत कमी लागतील. तेवढा संयम तुम्हाला 100% ठेवावा लागेल, कारण की यामध्ये आपण जर विचार केला तर त्या याद्यात आणि तयार होणं आणि त्यानुसारच कन्व्हर्जन राऊंडच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी तुमची निवड होणं, योग्य उमेदवाराला त्याची निवड झाली पाहिजे. कारण की मागील वेळी कन्व्हर्जन राऊंडमध्ये चुका झाल्या होत्या आणि ती यादी पुन्हा रद्द करून पुन्हा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जाहीर करावी लागली होती. अशा चुका आता होऊ नयेत याची काळजी ते घेतील आणि त्यानंतर मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल. तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की कन्व्हर्जन राऊंड आधी की विथ इंटरव्ह्यूची यादी आधी. तर कन्व्हर्जन राऊंड हा 100% न्यूज बुलेटिन या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून तुम्हाला मी देण्याचं काम करत आहे. ओके, सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.